राम मंदिर देणगी चोरी प्रकरण सध्या देशभर गाजतंय। राम मंदिर बांधण्याच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे चंपत राय त्यांच्या ड्रायव्हर टिन्नू यादवमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। त्यांच्या सोबतच राम मंदिराचे माजी ट्रस्टी डॉक्टर अनिल मिश्रा यांचीही चौकशी करण्यात आली आहे। या प्रकरणात आतापर्यंत टिन्नू यादवसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। पण सर्वाधिक चर्चा आहे ती आरोपी अविनाश शुक्लाची। अयोध्या पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अविनाशने मंदिरातून चोरलेल्या पैशाने गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट केला। बरं, फक्त गर्लफ्रेंडला आयफोन दिला म्हणून अविनाश चर्चेत नाहीये, तर त्याच्या घरात राम राज्य कोश हे शब्द लिहिलेली आणि QR कोड लावलेली पेटीही सापडली। अविनाश सोबतच बाकी आरोपींबद्दलही बरीच धक्कादायक माहिती समोर येते। त्यात हे प्रकरण लावून धरणारे अखिलेश यादव हे या प्रकरणातला आरोपी टिन्नू यादवच्या संपर्कात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत। या प्रकरणात नेमकी काय काय माहिती समोर आली आहे, अविनाश शुक्ला या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं का बोललं जात आहे आणि या प्रकरणात अविनाशच्या गर्लफ्रेंडची एंट्री कशी झाली, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 14,000 रुपयांच्या पगारावर काम करणारे राम मंदिरातले कामगार जेव्हा 1.5 कोटी रुपयांच्या जमिनी, प्लॉट्स, गाड्या खरेदी करू लागले, त्यावेळी राम मंदिरातलं देणगी चोरी प्रकरण उघडकीस आलं। थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष घातल्यानं तपास जोरात सुरू झाला। तपासासाठी दिल्लीतून एक पथक अयोध्येत पाठवण्यात आलं। राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या लेखी तक्रारीनंतर FIR दाखल करण्यात आली। त्याच दिवशी अविनाश शुक्ला, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुबोध श्रीवास्तव या 8 आरोपींना अटक करण्यात आली। या आरोपींकडे बरीच संपत्ती असल्याचं उघड झालं, पण त्या सगळ्यामध्ये अविनाश शुक्ला हा आरोपी सगळ्यात जास्त चर्चेत आला। आरोपींना अटक केल्यानंतर कधी टिन्नू यादव, कधी लवकुश मिश्रा तर कधी अनुकल्प मिश्रा यांची नावं मास्टरमाइंड म्हणून समोर येत होती। पण SITने केलेल्या चौकशीत अविनाश शुक्ला हाच सगळी सूत्र सांभाळत असल्याचं समोर आलं। त्याच्या घराची झडती घेताना 20 लाख रुपये कॅश, 1121 अमेरिकन डॉलर्स, 50 युरो, 4.5 लाख रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, भावाच्या नावावर खरेदी केलेली विटारा ब्रिझा गाडी आणि राम राज्य कोश नावाची पेटी जप्त करण्यात आली होती। हा सगळा पैसा त्यानं राम मंदिराच्या दानपेटीतून चोरलेला होता। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार राम मंदिर ट्रस्टचे माजी ट्रस्टी डॉक्टर अनिल मिश्रा यांनीच वशिला लावून अविनाशला पैसे मोजण्याच्या खोलीत काम लावून दिलं होतं। पैसे मोजल्यानंतर तयार केलेल्या पैशाच्या गड्ड्यांमधून पैसे चोरत असताना बाकी साथीदार त्याच्या जवळ घोळका करायचे। त्याच्या आडून तो एक बंडल खिशात घालायचा। नंतर हे पैसे लघवीला जाण्याच्या बहाण्याने टॉयलेटमध्ये घेऊन जायचा आणि तिथेच लपवून ठेवायचा। कामावरून सुटला की तो टॉयलेटमध्ये ठेवलेले पैसे उचलायचा आणि खिशात घालायचा। तोपर्यंत ठरवल्याप्रमाणे बाकीचे साथीदार मंदिराच्या बाहेर असलेल्या 14 कोसी परिक्रमा मार्गावरच्या एका ठिकाणी येऊन थांबायचे। अविनाश तिथे आला की चोरलेल्या पैशाचे सारखे वाटे करून ते एकमेकात वाटले जायचे। एकंदरीतच खोलीतून पैसा बाहेर आणण्यापासून ते तो वाटण्यापर्यंतचं सगळ्यात महत्त्वाचं काम अविनाश करायचा। या पैशातून अविनाशने त्याचा भाऊ अभिषेक शुक्लाच्या नावावर विटारा ब्रिझा गाडी घेतली होती। अभिषेक शुक्लाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्याने अविनाशला याबद्दल बऱ्याच वेळा विचारणा केली होती। यावेळी मी लोकांना दर्शन करण्यासाठी मदत करतो म्हणून ते खुश होऊन मला पैसे देतात असं तो आपल्या भावाला सांगायचा। याशिवाय तो गेल्या 8 वर्षांपासून राहत असलेल्या योग केंद्रात राम राज्य कोश आणि पेटीएमचा QR कोड चिकटवलेली लोखंडी पेटी ठेवली होती। या पेटीतील कॅश आणि QR कोड वरून आलेले सगळे पैसे अविनाश स्वतःच घ्यायचा। यानंतर अविनाशने चोरलेले पैसे तो कुठे ठेवायचा आणि कुठे गुंतवायचा याबद्दल पोलीस तपास करत होते। दरम्यान रविवारी याबद्दल मोठा खुलासा झाला। माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार अविनाशने चोरलेला पैसा अयोध्येतच राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडकडे ठेवायचा। याशिवाय अविनाशने तिला महागडे गिफ्ट्सही दिले होते, ज्यात आयफोनचाही समावेश आहे। अविनाशने ही माहिती पोलिसांना दिल्यावर 4 जुलैच्या दरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडकडून 2 लाख रुपये कॅश आणि तो महागडा आयफोन जप्त करण्यात आलाय। सोबतच अविनाशचा भाऊ अमित शुक्ला याचा हातात नोटांच्या गड्ड्या घेतलेला एक व्हिडिओही व्हायरल होतोय। पोलीस त्याबद्दलही तपास करत आहेत। 5 जुलैला ही माहिती माध्यमांमध्ये आल्यानंतर भगवान रामाच्या नावाने देणगी देणाऱ्यांनीही चीड व्यक्त केली आहे। आता पैसे मोजणाऱ्यांच्या खोलीत काम करणारा अविनाश दानातले पैसे चोरी करण्यात मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे। पण त्याला हे काम लावणारे मंदिराचे माजी ट्रस्टी डॉक्टर अनिल मिश्राही अडचणीत आलेत। मंदिर परिसरात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची निवड ते स्वतः करायचे
आरोपींपैकी अनुकुल मिश्रा आणि लवकुश मिश्रा हे दोघं त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. शिवाय अविनाशही त्यांच्या मर्जीतला होता असे आरोप करण्यात आले. त्यामुळे 2 जुलैला एसआयटीने त्यांची 5 तास चौकशी केली. त्यांच्यासोबतच मंदिर समितीचे आमंत्रित सदस्य मंदिर व्यवस्थापक गोपालराव आणि मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचीही चौकशी करण्यात आली. गैरव्यवहार उघड झाल्यानंतर 27 जूनला चंपत राय यांनी नैतिक जबाबदारी घेत मंदिर प्रशासनाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. पण अपहाराच्या आरोपांमुळे, प्रशासनाशी थेट संबंध असल्यामुळे आणि आरोपी टिन्नू यादव याच्याशी जवळचा संबंध असल्यामुळे एसआयटी कडून त्यांची 28 जूनला 3 तास आणि 2 जुलैला काही तास चौकशी करण्यात आली. या सगळ्यामुळे आयुष्यभर राम मंदिरासाठी लढणाऱ्या चंपत राय यांना त्याच राम मंदिरापासून कायमचं दूर राहावं लागू शकतं. समोर येणाऱ्या बातम्यांमुळे आणि एसआयटीच्या तपासात होणाऱ्या खुलाशांमुळे राम मंदिरातल्या चोरीचं प्रकरण दररोज नवीन वळण घेताना दिसतंय. अखिलेश यादव यांनी बुलडोझर कारवाईचा मुद्दा लावून धरल्यानंतर या प्रकरणातल्या 8ही आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. पण भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय आलोक यांनी अखिलेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केले. अखिलेश यादव राम मंदिर दान चोरी प्रकरणातला आरोपी टिन्नू यादवच्या संपर्कात होते, त्यांच्यात बऱ्याच वेळा बोलणं झालं असे आरोप आलोक यांनी केलेत. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात गंभीर खुलासे होतील असाही दावा अजय आलोक यांनी केल्यानं अखिलेश यादव यांच्या अडचणी वाढणार का या चर्चा सुरू आहेत. पण सध्या या सगळ्यात फोकसमध्ये आलेली व्यक्ती आहे अविनाश शुक्ला. राम मंदिरात दान म्हणून आलेले पैसे, डॉलर्स, युरो चोरणारा, भावाला गाडी आणि गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन देणारा मास्टरमाइंड अविनाश शुक्ला. अविनाश शुक्लाचे कारनामे, त्याच्या गर्लफ्रेंडचा रोल याबद्दल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.